इराण आणि अमेरिकेमध्ये 40व्या दिवशी सशर्त शस्त्रसंधी. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास इराण तयार. इराणचा 2 आठवड्यांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव आम्ही स्वीकारला, ट्रम्प यांची घोषणा. शस्त्रसंधी हा इराणचा विजय. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची प्रतिक्रिया. तर अंतिम कराराची चर्चा इस्लामाबादमध्ये होईल, खामेनी यांची माहिती. युद्धविरामासाठी पाकिस्तानची मध्यस्थी फळाला. ट्रम्प यांनीही दिलं पाकिस्तानला श्रेय. ब्रिटनकडूनही कौतुक. 10 एप्रिलला इस्लामाबादमध्ये चर्चा. उपाध्यक्ष व्हान्स येण्याची शक्यता. आखातातील देशातील शस्त्रसंधीचा तत्काळ परिणाम. शस्त्रसंधीची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या किमती 20% घसरल्या. युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोष. रस्त्यावर उतरत इराणी नागरिकांकडून मोजतबा खामेनींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. युद्धविरामानंतर आशियातील शेअर बाजारात उत्साह. सर्वच बाजार हिरव्या रंगात. युद्ध काळात सरासरी 8% घसरलेल्या भारतीय शेअर बाजारातही उत्सुकता. आखाती देशातील युद्धाचा औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका. महाराष्ट्राची एका महिन्यात 1 लाख कोटींची निर्यात घटली. गॅसच्या तुटवड्यामुळे 10,000 कोटी रुपयांच्या नुकसानाचाही अंदाज. अशोक खरात विरोधात आणखी 11 महिलांची तक्रार. खरात विरोधात आतापर्यंत 12 गुन्हे, त्यापैकी 8 महिला अत्याचाराचे तर 4 फसवणुकीचे गुन्हे. खरातची पोलीस कोठडी संपत असल्यानं आज कोर्टात हजर करणार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 53 उमेदवार रिंगणात. अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी कसे प्रयत्न करणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. पदावर असून काम न करणाऱ्यांना डच्चू देणार, तर आमदार खासदार मंत्र्यांच्या कामाचा शिंदे आढावा घेणार. पार्थ पवारांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीची कोंडी. उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसची मनधरणी कशी करायची, राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर पेच. एसटी महामंडळाच्या तिकीट दरात 15 एप्रिलपासून 10% हंगामी भाडेवाढ. लांब पल्ल्याचा प्रवास हा 90 ते 100 रुपयांनी मागणार. उन्हाळी सुट्ट्यांमुळे गावाला जाताना जादा पैसे मोजावे लागणार. आरबीआय आज पतधोरण जाहीर करणार. युद्धाच्या पार्श्वभूमीवर कर्जदारांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष. नमस्कार, मी माधवी देसाई. ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. संपूर्ण जगाला वेठीला धरणाऱ्या आखाती युद्धासंदर्भात बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजची सगळ्यात मोठी बातमी आहे. अखेर अमेरिकेनं 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. इराणवरील सर्व हल्ले पुढील 2 आठवडे थांबवले जातील असं अमेरिकेनं जाहीर केलंय. 10 मुद्द्यांच्या शांती प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी हा युद्धविराम घोषित करण्यात आलाय. 10 एप्रिलपासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये युद्धविरामावरील चर्चा होणार आहे. आज सकाळी 5:30 वाजेपर्यंतची मुदत इराणला अमेरिकेनं दिली आहे. नाहीतर एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल असं ट्रम्प म्हणाले होते. मात्र ही वेळ पूर्ण होण्याआधीच अमेरिकेनं 2 आठवड्यांची सशर्त अशी शस्त्रसंधी करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या या घोषणेचं स्वागत इराणने केलंय. हल्ले थांबल्यास आम्ही युद्ध थांबवू असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय. इराणनं दिलेल्या 10 अटींचा मसुदा मान्य करण्यासारखा असल्याचं आराघचे यांनी म्हटलंय. तर हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेनं घातली होती. या अटीला इराणने देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय. इराण हॉर्मुझ पूर्णपणे आणि लगेच खुलं करायला तयार झाल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. तर या आखाती युद्धामधल्या या शस्त्रसंधीचा नेमका अर्थ काय आपण ग्राफिक्सद्वारे समजावून घेऊयात. युद्ध थांबले पण तात्पुरते. 15 दिवसांनंतर काय याची चिंता मात्र कायम आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी हीच आता युद्धातली सर्वात कळीची बाब झाली आहे. इराणच्या म्हणण्यानुसार शस्त्रसंधी अमेरिकेच्या वागण्यावर ठरेल.
तर पुढील चर्चा इस्लामाबादेत होतीये. यशस्वी शिष्टाईमुळे पाकिस्तानचं नाक मात्र वर येत आहे. इराणनं ट्रम्पला दिलेले 10 मुद्दे अमेरिकेला पटतीलच असं म्हणता येत नाही. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर उत्तरं मिळण्याऐवजी नवेच प्रश्न समोर उभे राहिले आहेत. तर शस्त्रसंधी झाली तरी सैन्य हालचाली पाहता युद्धसज्जता कायम आहे. युद्धामागची उद्दिष्टे साध्य या अमेरिकेचा दावा सध्या तरी पटणारा नाही. तर इराणचं लष्कर विकेंद्रित झाले, शस्त्रसंधी पूर्णपणे लागू होणं अशक्य आहे. युद्धानंतरही अमेरिका, इस्रायल आणि इराणमधले वादाचे मुद्दे तसेच्या तसेच आहेत. तर इराणनं अमेरिकेसमोर कोणत्या अटी ठेवल्यात आपण पाहतोय. इराणवरील हल्ले थांबवण्याची हमी अमेरिकेनं द्यावी, ही इराणची एक प्रमुख अट आहे. त्यासोबतच हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचंच नियंत्रण राहील अशी इराणची अट आहे. युरेनियम समृद्धीकरणाचे इराणचे हक्क अबाधित ठेवण्याची अट कायम ठेवण्यात आलेली आहे. सोबतच इराणवरील सर्व निर्बंध हटवावे अशी देखील इराणची मागणी आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे इराण विरोधी सर्व ठराव मागे घ्या. इराण विरोधातल्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे सर्व ठरावही मागे घ्या. इराणला नुकसान भरपाई द्या. प्रदेशातून अमेरिकेचे लष्कर मागे घ्या. लेबनॉनसह सर्व आघाड्यांवर युद्धविराम व्हावा अशी देखील इराणची एक प्रमुख अट आहे. तर इराणचे 10 दावे आपण पाहतोय. अमेरिका हल्ले करणार नाही. हॉर्मुझवर इराणचाच ताबा असेल. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम सुरूच राहील. इराणवरचे सर्व प्राथमिक निर्बंध हटवण्यात आलेत. इराणवरचे दुसऱ्या स्तरावरचेही निर्बंध हटवण्यात आलेत. सुरक्षा परिषदेतील ठराव संपुष्टात येतील. IAEA बोर्डाचे ठरावही संपुष्टात येतील. इराणला अमेरिका भरपाई देईल. अमेरिकेचं सैन्य माघार घेईल आणि सर्व आघाड्यांवरचे अगदी संरक्षणार्थही युद्ध समाप्त झाल्याचा इराणचा दावा आहे. तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दावा इस्रायलनं खोडून काढलाय. लेबनॉनवरचे हल्ले थांबवणार नाही असं स्पष्टीकरण आता इस्रायलकडून आलंय. शहबाज शरीफ म्हणाले होते की लेबनॉनमधलेही हल्ले थांबवले जातील. शस्त्रसंधीमध्ये लेबनॉनचा समावेश नाही असं इस्रायलनं स्पष्ट केलंय. अमेरिकेच्या युद्धविरामाच्या प्रयत्नांचं स्वागतच असल्याचंही इस्रायलनं म्हटलंय. इराणजवळ अण्वस्त्र नको असं आम्हाला वाटतं असंही इस्रायलनं म्हटलंय. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या या युद्धविरामाला इस्रायलनेही पाठिंबा दिलेला आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी एक पोस्ट केली आहे. 2 आठवड्यांच्या युद्धविरामात लेबनॉनचा समावेश नाही असं देखील नेतन्याहू यांनी म्हटलंय. इराणनं तातडीनं हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करावी अशी अपेक्षा नेतन्याहू यांनी व्यक्त केली आहे. तर बेंजामिन नेतन्याहू यांचे एक पोस्ट आपण पाहतोय. ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेला समर्थन. इराणनं तातडीनं हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करावी. इराणनं तातडीनं इतर देशांवरील हल्ले थांबवावेत. इराणकडून जगावर आण्विक क्षेपणास्त्र, दहशतवादी धोका नसावा. वाटाघाटींची उद्दिष्टे अमेरिका, इस्रायल सहयोगी देशांसाठी समान असतील. 2 आठवड्यांच्या युद्धविरामात लेबनॉनचा समावेश नाही असंही नेतन्याहू यांनी या एक्सपोजद्वारे स्पष्ट केलं आहे.
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी शस्त्रसंधीच्या अंतिम करारावर प्रतिक्रिया दिली आहे. शस्त्रसंधी हा इराणचा विजय असल्याची प्रतिक्रिया इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी दिली आहे. मोजतबा खामेनींनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम कराराची चर्चा इस्लामाबादमध्ये होणार आहे. मोजतबा यांनी सर्वोच्च सुरक्षा परिषदेच्या शस्त्रसंधी प्रस्तावाला मंजुरी दिली होती. तर अमेरिका इराणी संस्कृती समोर नतमस्तक. इराणच्या भारतीय दूतावासाकडून खरमरीत पोस्ट आणि छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले. पर्शियाचा राजा डरायस याच्या घोड्यासमोर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प झुकल्याचं छायाचित्र दूतावासानं पोस्ट केलंय. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झालेली मिनाब शाळेतील मुलं देखील स्वर्गात विजय साजरा करत आहेत अशा आशयाची भावनिक पोस्ट इराणच्या भारतीय दूतावासानं केली आहे. तर युद्धविरामाची घोषणा होताच त्याचे परिणाम जाणू लागलेले आहेत, कारण कच्च्या तेलाच्या दरात 20% घसरण झाली आहे. युद्धाच्या मागील 3 आठवड्यात पहिल्यांदाच कच्चं तेल $100 प्रति बॅरलच्या खाली आलंय. कच्चं तेल आता $96 प्रति बॅरलच्या घरात पोहोचलंय. युद्ध सुरू झालं होतं त्यावेळी $70च्या घरात या कच्च्या तेलाच्या बॅरलच्या किमती होत्या. त्यानंतर त्या वाढून $100च्याही वर गेलेल्या होत्या आणि त्यानंतर युद्धाचा विराम घोषित होताच कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आता काहीशी घसरण झालेली आहे. आता कच्च्या तेलाचे भाव हे $96 प्रति बॅरलच्या घरात पोहोचले. युद्धविरामामुळे आशियातील शेअर बाजारातही उत्साह पाहायला मिळतोय. जपानच्या निक्केई निर्देशांकात मोठी तेजी पाहायला मिळते. बाजार जवळपास 5%सह 2400 अंक वर आहे. कोरियाच्या कोस्पी शेअर बाजारात देखील 5%ची तेजी पाहायला मिळाली आहे. हाँगकाँगच्या हँगसेंगमध्ये आणि सिंगापूरच्या SGX निफ्टीमध्ये 2.5%ची तेजी झाली आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम आज भारतीय शेअर बाजारावरही होण्याची दाट शक्यता आहे. तर आशियातील शेअर बाजारांच्या तेजीचा आज भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. युद्ध काळात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 8% घसरलाय. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हे सगळं समजावून घेऊयात. तर 27 फेब्रुवारीला 81,287 असा सेन्सेक्सचा आकडा होता. शनिवारी 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झालं आणि सेन्सेक्स गडगडायला सुरुवात झाली. 2 मार्चला सेन्सेक्सचे आकडे होते 80,238. तर 7 एप्रिलला त्यात आणखी घसरण झाली आणि 74,616 वर सेन्सेक्स पोहोचला. तर 39 दिवसात सेन्सेक्समध्ये 8% म्हणजे 6,670 अंकांची घसरण झाली आहे. तर युद्धविरामामुळे भारतीय शेअर बाजारातही उत्साह पाहायला मिळतोय. प्री सेशनमध्ये सेन्सेक्स 2900 अंक तर निफ्टी 800 अंक तेजीत आहे. तर प्री सेशनचे हे सगळे आकडे समोर येत आहेत. आता काही वेळातच जेव्हा सेन्सेक्स उघडेल तेव्हा शेअर बाजारातले हे नेमके आकडे आपल्या समोर येतील. मात्र सध्या तरी शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळतोय. आशियातल्या सगळ्या शेअर बाजारात जी काही तेजी आलेली आहे त्यानंतर त्याचा थेट परिणाम भारताच्या शेअर बाजारातही आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्यांसाठी अत्यंत दिलासादायक अशी ही बातमी आहे. युद्धविरामामुळे भारतीय शेअर बाजारातही उत्साह पाहायला मिळतोय. आम्ही दमलो आहोत. आता आणखी युद्ध करण्याची आमची इच्छा नाही. आम्हाला आता घरी जायचंय. मला कुटुंबाची आठवण येते. एका अमेरिकन महिला सैनिकाचा रडत हे बोलणारा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर गाजतोय. अख्खा तास सलग 39 दिवस युद्ध सुरू असताना 40व्या दिवशी युद्धविराम झालाय. त्यामुळे ही अमेरिकन महिला सैनिक आता चांगलीच भावूक झाली आहे. I really miss home. I miss my family every single day, but I'm still here serving my country. I really miss home. I miss my family every single day, but I'm still here.
युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणच्या सुरक्षा परिषदेचं एक मोठं वक्तव्य समोर आलंय. शस्त्रसंधी म्हणजे युद्धाचा अंत नाही असं इराणनं म्हटलंय. आमचं सैन्य अजूनही सुसज्ज असल्याचं इराणनं म्हटलंय. शत्रूनं चूक केली तर आमचीही बोटं ट्रिगरवरच आहेत असं इराणनं म्हटलेलं आहे. तर चीनच्या मध्यस्थीनंतर इराण शस्त्रसंधीला तयार झाले आहे. अमेरिकेच्या माध्यमांनी ही माहिती दिलेली आहे. तर अमेरिकन माध्यमांचा असा दावा आहे की चीनच्या मध्यस्थीनं इराणनं ही शस्त्रसंधी करायला तयारी दर्शवलेली आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये इराणसोबत चर्चेची तयारी सुरू झाली आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स हे चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये जाण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी चर्चेत सहभागी होतील. अमेरिका आणि इराणची समोरासमोर चर्चा होणार असल्याचं समजतंय. तर युद्धविरामानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात व्हाईट हाऊस बाहेर आंदोलन करण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पदावरून हटवण्याची मागणी या आंदोलकांमार्फत करण्यात येते आहे. या युद्धविरामावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया. शहबाज शरीफ यांची एक पोस्ट आपण पाहतोय. इराण अमेरिका यांनी आपल्या सहयोगी राष्ट्रांसह लेबनॉन आणि इतर ठिकाणी युद्धविराम जाहीर केलाय. या निर्णयाचं मी स्वागत करतो. दोन्ही देशांचे आभार. 10 एप्रिलला दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळाला इस्लामाबादला चर्चेसाठी येण्याचं आमंत्रण देतो. शस्त्रसंधीनंतर तेहरानच्या रस्त्यांवर इराणी महिलांनी जल्लोष केलाय. हातात AK-47 घेऊन इराणी महिला रस्त्यावर जल्लोष करताना दिसल्या आहेत. तर युद्धामध्ये इतकी मोठी हानी होत असताना इराणी जनता ही त्यांच्या सरकारसोबत होती, खामेनी यांच्या समर्थनार्थ होती. आणि जेव्हा आता युद्ध संपलेलं आहे किंवा युद्धविराम झालेला आहे खरं तर यानंतरही इराणी जनतेमध्ये काहीसा आनंद दिसतोय. इराणी जनतेने रस्त्यावर उतरून जल्लोष केलेला आहे. निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी या शस्त्रसंधीचं कसं विश्लेषण केलंय आपण पाहूयात. सुरुवातीला 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता 2 आठवड्यांचा सीज फायर डिक्लेअर करून एक प्रकारे इराण विरुद्धच्या युद्धाचा पॉज किंवा स्वल्पविराम लांबवण्याचाच प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. मागच्या काही तासांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक विधानं केली होती आणि एका रात्रीमध्ये आम्ही इराणची संपूर्ण संस्कृतीच नष्ट करू, इराणला पूर्णतः उद्ध्वस्त करू अशा प्रकारची आक्रमक विधानं केली होती. या आक्रमकतेच्या मागे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांची कोअर्सिव्ह डिप्लोमसी म्हणजेच संपूर्णतः दबाव तंत्राचाच हा त्या ठिकाणी भाग होता. आणि या दबाव तंत्रामुळेच अप्रत्यक्षपणे इराणला कुठेतरी निगोशिएशन टेबलवर आणणं आणि अमेरिकेशी संबंधित काही अटी मान्य करून घेणं अशा प्रकारची रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांची या आक्रमक विधानांच्या मागे होती. आज घडीला एक प्रकारे हे सीज फायर झालेलं आहे आणि 2 आठवड्यांसाठी अमेरिका आणि इराण एकमेकांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेणार नाही अशी जरी त्यांनी विधानं केलेली असली, अशा प्रकारची जरी घोषणा झालेली असली तरी सुद्धा हे कंडिशनल सीज फायर आहे. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर संपूर्णतः खुली होर्मुझची सामुद्रधुनी करण्यासाठी इराणनं पुढाकार घेतला तरच ही शस्त्रसंधी लागू राहील. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये जर अमेरिकेला इराण विरुद्ध आक्रमकता वाढवायची असेल तर डोनाल्ड ट्रम्प विधान करतील की होर्मुझची सामुद्रधुनी ही संपूर्णतः इराणनं खुली केली नाही आणि म्हणून आम्ही इराण विरुद्ध अशा प्रकारे आक्रमकता दाखवतोय किंवा अशा प्रकारे हल्ले करतोय. कधीतरी अमेरिका आपल्यावर हल्ला करेल या शक्यतेला गृहीत धरूनच इराणनं अनेक दशकं तयारी केली आणि त्या तयारीचेच परिणाम 40 दिवसाच्या युद्धात दिसून आल्याचं मत संरक्षण तज्ज्ञ आणि सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी व्यक्त केलंय. इराणनं आपल्या 31 प्रांतांना युद्धजन्य परिस्थितीसाठी सर्व प्रकारची मोकळीक दिली होती. प्रत्येक प्रांतात ठराविक प्रमाणात सैन्य आणि शस्त्रांचा साठा वाटून दिला होता. प्रत्येक प्रांताला त्यांच्या क्षेत्रात तैनात सैन्याचा आणि शस्त्रांचा वापर करण्याची मोकळीक दिली होती.
युद्धजन्य परिस्थिती संदर्भात निर्णय घेण्याची मोकळीकही इराणच्या केंद्रीय नेतृत्वानं सर्व प्रांतांना दिली होती, अशी माहिती अनिल बाम यांनी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. आपल्यासोबत सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम सर आहेत. सर, अमेरिका, इस्रायल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला इराण, युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी संपूर्ण जग जसा विचार करत होता तसं काही घडलेलं नाही. इराणने चिवटपणे लढाच दिला नाही, तर अक्षरशः इराणची तयारी जी आहे ती भक्कम होती असं दिसून आलं. इराण हा एक देश खूप चिवट आहे. आपण पाहिलं होतं जेव्हा इराक आणि इराणचं युद्ध चाललं होतं ते जवळजवळ 10 वर्ष चाललं. जो राष्ट्र 10 वर्ष चिवटपणे लढू शकतो आणि तरी विक्टोरियस होऊ शकतो हे दाखवतं की त्याचं केपॅबिलिटी किती हाय आहे. सर्वात मोठी गोष्ट जी इराणनी केली आहे ती डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. त्यांनी जितके प्रॉव्हिन्सेस आहेत सगळ्यांना आपले पॉवर्स दिले, सगळ्यांना आपलं कमांड अँड कंट्रोल स्वतःचं दिलं, अथॉरिटी दिली की तुम्ही आपलं वेपन सिस्टम्स, तुम्ही आपले डिसिजन्स स्वतः घेऊ शकता विथ जस्ट अ रेफरन्स टू दी हायेस्ट अथॉरिटी. आणि हायेस्ट अथॉरिटी कोण आहे? आयातुल्ला. आणि त्याला बॅकअप कोणाचा आहे? IRGC, इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोर. ही एक मेजर गार्ड कोर आहे ज्याच्यामध्ये कंप्लीट सैन्य कंट्रोल करतात, नेव्ही कंट्रोल करतात, एअरफोर्स कंट्रोल करतात आणि त्यांचा मिलिशिया पण आहे. जसं एक बसीज नावाचे मिलिशिया आहे, एक कुदूस नावाचे मिलिशिया आहे. त्याच्यामुळे इराण इज अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर. तिथल्या जे प्रेस कॉन्फरन्स आणि जे प्रेस डीलिंग करते कॅरोलिन लेविट, तिला प्रेसमध्ये लोकांनी विचारलं होतं की काय अमेरिका अणुशक्ती वापरेल, न्यूक्लिअर वेपन वापरेल, तेव्हा ती म्हणाली होती फक्त डोनाल्ड ट्रम्पला माहिती आहे. डोनाल्ड ट्रम्पला पण एस्केप रूट पाहिजे होता. अशी धमकी तर दिली होती की मी पूर्ण सिव्हिलायझेशन संपवत आणीन, संस्कृती संपवीन. नॉट पॉसिबल, ते त्यालाही माहिती आहे. जे 40 दिवस नाही झालं ते एका 4 तासामध्ये नाही होत. त्याच्यामुळे ॲज अ फॉल आऊट इराणलाही मिळाली संधी, अमेरिकेलाही संधी मिळाली. इस्रायल कम्प्लिटली अनहॅपी आहे कारण इस्रायलचं एम आहे की जितकी लढाई चालेल तितकं इराणची शक्ती कमी होईल, जितकं लांब चालेल तितकं होईल. अमेरिकेला परवडत नाही आहे कारण त्यांच्याकडे जे फंड्स संपत आले आहेत, त्यांच्याकडे पूर्ण देशामध्ये आता नाचक्की होते, हाहाकार होतो आहे. त्याच्यामुळे विक्ट्री टू इराण. लीडरशिप एक गेल्यानंतर दुसरा उभा होईल, एक असा सिस्टीम ही इराणने जनरेट केलं होतं. कम्प्लिटली आपण ज्या दिवशी पाहिलं की ज्या फर्स्ट डेला स्ट्राईक झालं आणि कम्प्लीट लिडरशिप ला संपून टाकलं, ठार मारण्यात आलं, असं वाटलं होतं. आणि प्लॅनिंग आणि एक्सपेक्टेशन आणि परसेप्शन होतं इस्रायलचं आणि अमेरिकेचं की लोक रस्त्यावरती येतील, बंड होईल आणि स्वतःच लोक ओव्हरथ्रो करतील रेजिमला आणि आपण विल जस्ट वॉक इन टू इट अँड टेक ओव्हर. असं काही झालेलं नाही आहे कारण त्यांचं कमांड अँड कंट्रोल कम्प्लिटली डिसेंट्रलाइज असल्यामुळे कुठलेही लिडरशिप गेली. आयातुल्ला म्हटलं जात होतं आयातुल्ला कमीनी मारलं, फिनिश्ड, इराणला काही अस्तित्व नाही आहे. असं काही झालं नाही आहे. त्यांचं कम्प्लीट लिडरशिपला वाईप ऑफ केलं आहे. त्यांचा मिनिस्टर्स असो, त्यांचा इंटेलिजन्स चीफ असो, त्यांचा IRGC चीफ असो, त्यांचा सिक्युरिटी चीफ असो, संपुष्टात आल्यानंतर सुद्धा 3rd लेवलची त्यांची जी लिडरशिप आहे ती अजून इंटॅक्ट आहे आणि ते अजूनही कंट्रोल करतायत आणि अजूनही लढा देत आहेत. आता आत्ताची आणखी एक मोठी बातमी आहे. युद्धविरामानंतर भारतीय शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळतोय. सेन्सेक्स 2600 अंक तर निफ्टी 800 अंक वर उघडलेला आहे. तब्बल 3% तेजी आज शेअर बाजारात पाहायला मिळते. आशियातील शेअर बाजारातील उत्साहाचाही परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसतोय. तर आज शेअर बाजार उघडताच खूप दिलासादायक असे आकडे दिसत आहेत. सेन्सेक्स 2600 अंकांनी वर आहे तर निफ्टी 800 अंक वर उघडलेला आहे. तर शेअर मार्केट तज्ञ अभिजित फडणीस सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. भारतीय बाजारात खूप दिवसांनी काहीसं दिलासादायक दृश्य दिसतंय, तर किती दिलासादायक आहे आपल्याला? आगामी काळात त्याचे कसे परिणाम जाणवतील युद्धविरामाचे? नक्कीच दिलासादायक आहे. गेल्या आठवड्याभरामध्ये आपल्या बाजारामध्ये हळूहळू स्थिरतेकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झालेलीच होती. त्या प्रक्रियेला आजच्या या घोषणेने नक्कीच बळ मिळेल आणि भारताच्या दृष्टीने आपण तेल आणि नैसर्गिक वायूचे मोठे आयातदार असल्यामुळे आपल्यासाठी ही महत्वाचीच घटना आहे असं म्हणता येईल. सर, तुम्ही असं म्हणतात की आश्वासक आहे हे सगळं आणि स्थिर व्हायला काहीसे दिवस लागू शकतात, तर किती दिवसाचा कालावधी लागू शकतो? कारण हा युद्धविराम आहे, युद्ध समाप्ती नाही. त्या दृष्टीनं पाहता शेअर बाजारामध्ये स्थिरता यायला किती दिवस लागू शकतात?
आपल्याकडे मी मगाशी म्हटलं तसं गेले 7 दिवसापासून ही बाजाराची स्थिर होऊन चढण्याकडे कल हा हळूहळू दिसू लागला होता. ह्याला कारण असं आहे की इराण बरोबर आपले जे संबंध आहेत त्यामुळे आपल्यावरती त्या मानाने म्हणजे अडचण तर होतीच ही नैसर्गिक वायू आणि तेल आणण्यासाठी, पण निदान आपण चांगल्या प्रकारे वाटाघाटी करून ते आपल्याकडे आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा हाहाकार निर्माण न होता आपण व्यवस्थित याचं नियोजन केलं. इतर अनेक राष्ट्रांमध्ये 4 दिवस पुरताच कामाचा आठवडा त्यांना करावा लागला, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, पण तसं आपल्याकडे करावं लागलं नाही. याचं कारण उत्तम नियोजन होतं आणि त्यामुळे बाजार हा स्थिरतेकडे वाटचाल करायला लागला होता आणि त्यामुळे आपल्या बाजारात जी आज उसळी मिळाली ती इतर बाजारांच्या मानाने थोडी कमी होती, कारण आधीच बाजार हा सावरलेला होता. आता फक्त कसं आहे की तुम्ही म्हणालात तसं हे युद्ध समाप्ती नाही, हा युद्ध विराम आहे आणि सगळा कळीचा मुद्दा हा होर्मुझची सामुद्रधुनी आहे. त्याच्यामध्ये केवळ 21 मैल एवढाच अरुंद असा तो पट्टा आहे. त्याच्यातनं 2-2 मैलासाठी जाणाऱ्या आणि येणाऱ्या बोटी ह्या प्रवास करत असतात. ह्याच्यामध्ये जे इराणनी वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या दृष्टीने धोरणात्मक रचना केलेल्या होत्या की ज्याच्यामुळे म्हणजे त्याला माइन्स म्हणतात इंग्रजीमध्ये, अशा प्रकारचं ते बऱ्याच प्रमाणामध्ये अमेरिकेने ते साफ करण्याचं काम केलं होतं. पण तरी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी ह्या त्या पूर्णपणे जी हालचाल होत होती त्याच्यावरती होत्या. अमेरिकेचा आग्रह असा आहे की कुठल्याही प्रकारचे त्याच्यावरती प्रतिबंध असता कामा नये आणि इराणसाठी तो तर अतिशय कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे पुढच्या 2 आठवड्यामध्ये हे चित्र कसं निर्माण होतं ह्याच्यावरती पुढची वाटचाल अवलंबून असेल असं एकंदरीत दिसत आहे. मात्र आता चर्चेच्या वाटाघाटी आता सुरू होणार आहेत, दोघांमध्ये आता करारावर चर्चा होणार आहे. तर जशा जशा या चर्चा पुढे जातील तसतसं शेअर बाजारात चढ उतार हे दिसत राहतील. हो नक्कीच, कारण शेवटी कसं आहे की बाजार हा नेहमी जी माहिती येत असते त्याला त्याची परिणती ही बाजारामध्ये दिसत असते. पुढच्या 2 आठवड्यामध्ये असं दिसेल की साधारण जर काही नवीन घटना घडल्या नाहीत, म्हणजे उदाहरणार्थ ही 15 दिवसाची त्यांनी घोषणा केली, पण मध्य पूर्वेतल्या अनेक राष्ट्रांवरती इराणने काल रात्री त्यानंतरही हल्ला चढवला. त्यामुळे ही घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षामध्ये काय होतं हे देखील बाजाराचं लक्ष नक्कीच असेल, कारण बऱ्याच वेळेला बोलायला एक आणि करायला दुसरं अशा पण घटना घडताना आपल्याला दिसतात. त्यामुळे कसं होत आहे प्रत्यक्षामध्ये हे बघायला लागेल. परंतु ज्या अर्थी तेल बाजार हा 15% जवळजवळ खाली घसरला, याचा अर्थ काहीतरी नक्कीच संकेत चांगले आहेत, कारण नाहीतर तेल बाजार हा $110 प्रति बॅरल होता तो एकदम $95 खाली आला. त्यामुळे जोपर्यंत आपल्या दृष्टीने तेलाचे भाव हे रास्त राहतील, आपल्यासाठी $80 तेल परवडतं, 95 हे आपल्यासाठी महाग आहे, परंतु अल्प काळासाठी जर राहिलं तरी आपण ते नियोजन करू शकतो, त्यात अडचण येत नाही. भारताने आधीच काही पावलं उचललेली देखील आहेत. परंतु त्यामुळे तेल भाव आणि नैसर्गिक वायूचे भाव आणि त्याचबरोबर हेलियम आणि खतं यांची वाहतूक या सगळ्याकडे आता बाजाराचं लक्ष असेल आणि ह्याच्यावरती जशी जशी परिस्थिती ती नियंत्रणात येईल तसं तसं बाजाराची वाटचाल ही सकारात्मक होईल. पण पूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी अगदी महिन्यापूर्वी सांगितलं होतं की जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारे भीतीला बळी पडून कमी किमतीला शेअर्स विकू नयेत आणि त्यांनी तसं केलं असेल त्यांना आज नक्कीच आनंद झाला असेल, कारण हा काळ विक्रीचा नव्हता, हा खरेदी करण्याचा काळ होता. जेव्हा जेव्हा संकट येतात त्यावेळेला खरेदीसाठी उत्तम काळ असतो असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पूर्वी सांगितलं होतं. ज्यांनी त्या प्रकारे केलं असेल त्यांना आज नक्कीच दिलासा मिळाला असेल. नक्कीच शेअर बाजारातलं हे सकारात्मक चित्र कायम राहूयात अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. सर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.